2-4 दिवस झाले साले जिंदगी कशी जास्तच मजेत चालू आहे. चला काही वाईट तर नाही घडणार आहे बरं. ए सांडा, उठून बैस. आपल्या घरी पाहुणे येत आहे. पाहुणे येत आहे आपल्यासाठी. कोणी बिमार नाही, कोणाचं लग्न नाही, कोणाचा साखरपुडा नाही. पाहुणे कसे काय येत आहे आज? अरे दलिंदरा, त्याला काळजी आहे आपली म्हणून येऊन राहिले ते. ज्या लोकायला आपलं चांगलं दिसत नाही त्या लोकायला आपली काळजी कशी काय होऊन राहिली. शहाणपणा नको करू जास्त. मॉम, तुला माहितीये का माणूस समजदार केव्हा होतो? मोठं झाल्यावर. नाही, जेव्हा माणसाला समजतं की आपल्या बाबाकडचेच पाहुणे हरामखोर नाहीये, आपल्या माईकडचे पाहुणे पण जास्त वळवे, तेव्हा माणूस जास्त समजदार होतो. थांब बळ्या जरा तू. तोंड आहे ना सांभाळून वापरत जाय, नाही तर रक्त येईन कोणा दिवशी तोंडातून. खरं बोला तर सध्या मायले बी राग येतो. पाहुणे येत आहे रे, जास्त भारी नको बऱ्या दादा. याला काही तकलीफ तर झाली नाही ना? तकलीफ झाली बी तर तुम्ही काय तीर मारणार आहे? अरे तुम्हाला का तिकडे कोणा घरी बी टाकलं तर आम्हाला काही फरक नाही, पण पाहुणे तुम्ही विचारायचं काम आहे आमचं. पाहुणे हो काय घे सांग. एक BMW कार देतो का? खरे मावसा, ती 10 रुपयाची गाडी घ्यायची अवकात नाही रे जत्रामधून. आणि काय BMW सपने पाहतोय या पोऱ्या. सांगा काय ढोसल सांगत? चहा ढोसल सांग की पाणी? एप्पल ज्यूस आण रे. निंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पाहायला पण असणार नाही, पण पाहुण्याच्या घरी गेले की अंबानी सारखे नखरे करता. एप्पल ज्यूस पाहिजे ना हे पा. हवल्या तुला फाड कडलून पाठाय रे मावसा. पाहुणे ना पाहुणे सारखे राहा, जास्त शहाणपणा करायचे नाही. शहाणपणा आपल्या घरी. अरे रावल्या, पाहुणे तर काम राहते शाळेतले सवाल विचारणं. तुम्हाला बी वाटायला पाहिजे पाहुणे हुशार आहे, महागाणी आहे. भले मला शाळेमध्ये घंटा येत नव्हतं. राहुल, ह्या वर्षी लग्न करतो का? लग्न? अरे लग्न करण्यासाठी तर 2 वर्ष झाल्या थांबलाय मी. तुम्ही जमू देसान तेव्हा की? अरे राहुल्या, आयुष्यात काहीतरी प्रगती कर, विकास कर. अरे मावसा, फक्त लग्न होऊ द्या. एका वर्षात प्रगती आणि विकास पैदा करतो. अरे जड भेजा, आयुष्यात काही तरक्की कर, पैसा कमवाय असं म्हणजे आलाय मी. तर होईन का तुम्हाला मी तरक्की केली तर? तुम्हाला काही नाश्ता आणू का खायला? खायसाठी तर आलाय मी मग तोंडासंग म्हणून. चला टकला बी खायचं काही म्हणत नाही आहे. हो टकल्या, तू तर खायला बोलोय. ती बाई आम्हाला तर भेटीन जरासं. नाश्ता, मला भूक लागली. पाहुणे हो बिलगारे,